नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. तर या व्हिडिओमध्ये मला असे बरेचसे कमेंट्स येत आहेत की कुठली मशीन वापरायची, गोधडी शिवण्यासाठी कुठला धागा वापरायचा, कुठली सुई वापरायचं. तर या व्हिडिओमध्ये मी पूर्ण आपल्याला सांगणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा. तर ह्या ज्या गोधड्या आहेत ह्या जे एका कस्टमरच्या गोधड्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोधड्या बनवायच्या आहेत एका कस्टमरच्या. तर त्यांनी आपल्याला अशा पद्धतीने अशा साड्या दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण बघूया की कस्टमरने आपल्याला किती साड्या दिलेल्या आहेत त्या. तर पाहिजे आता मी पोतं इथं ओपन करतो. याप्रमाणे अशी पिशवी दिलेली आहे कस्टमरने. पाहू शकता याप्रमाणे अशा साड्या आहेत त्याच्यामध्ये. तर पाहू शकता अशा या पूर्ण साड्या जुन्या साड्या आहेत. तर या जुन्या साड्यांपासून आपल्याला कस्टमरला 2 गोधड्या कस्टमरला बनवून द्यायच्या आहेत. तर पाहू शकता या अशा सगळ्या जुन्या साड्या आहेत. तर त्या जुन्या साड्यांना आता काउंट करणार आहे. नंतर मग आपण याच्या 2 गोधड्या आपण बनवणार आहोत. पहा खाली जे लावायचे असतात त्याला अशा गाठ बांधून दिलेल्या आहेत 2 साड्या. अशी गाठ बांधलेली असते खालीवर जो कवर लावायचा आहे त्याला. तर पहा ही एक हिला अशी गाठ बांधलेली आहे. हिला आपण साईडला ठेवूया इकडे अशी. तरी 2 हे 3 हे 4 त्याला गाठ बांधलेली 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 साड्या आहेत. तर या टोटल 17 साड्या आहेत आणि खालीवर लावायसाठी त्या 4 साड्या आपण काढलेल्या आहेत. तर या 17 साड्यामध्ये एक जी साडी आहे तिचा आपल्याला गोट म्हणजे जे बॉर्डर लावायची त्याच्यासाठी काढायची असते एक साडी आपल्याला. म्हणजे ह्या 16 साड्या झाल्या. 16 आणि या 4 साड्या 16 आणि 4 20 साड्या झाल्या. म्हणजे 10 साड्यांच्या आपल्याला या 2 गोधड्या आता बनवायच्या आहेत. तर पहा या दोन गोधड्या आपल्याला बनवायच्या आहेत. तर ह्या 10 साड्या आहेत आणि ह्या 10 साड्या आहेत. तर ही 10 साड्यांची पहिली आपण गोधडी बनवणार आहोत. त्याच्यानंतर मग ही गोधडी बनवणार आहोत. म्हणजे हे आता मी साईडला ठेवून देतो परत त्याच्यामध्ये. याप्रमाणे ह्याला याच्यामध्ये तर पहा या ज्या 10 साड्या आहेत ह्याची गोधडी आपण आता पहिल्यांदा बनवणार आहे 10 साड्यांची. आणि याच्यामध्ये हे जे 10 साड्या आहेत ही झाल्यानंतर मग ही गोधडी आपण बनवणार आहोत. तर या गोधड्यांना ह्या ज्या साड्या आहेत यांना काही लेस असतील, फॉल असतील, खडे असतील ते आता मी पूर्णपणे रिमूव्ह करणार आहे. तर पहा याप्रमाणे असे जे लेस असतात हे लेस आता आपण पहिल्यांदा पूर्णपणे काढून टाकायचे. जर लेस आपण काढून टाकले तर गोधडी आपल्याला एक साईडला जाड किंवा एक साईडला पातळ होत नाही. त्याच्यामुळे आपण हे लेस आहे ते पूर्णपणे काढून टाकायचे याप्रमाणे. तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सर्व सांगणार आहे की गोधडी शिवण्यासाठी आपण कुठला धागा वापरायचा, कुठली सुई वापरायची किंवा कुठली मशीन वापरतो ती किंवा चांगली मशीन कुठली गोधडी शिवण्यासाठी सर्व मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. तर पहा याप्रमाणे आपण हे जे लेस होते ते असे सर्व साड्यांचे काढून घ्यायचे आहेत. तर पहा ही जी लेस होते या सर्व आता लेस मी काढलेले आहेत आणि आता हे साड्यांचे आपल्याला धडपे बनवायचे आहेत. तर धडपे बनवायसाठी आपल्याला साडीला 2 फोल्ड करावं लागतं. तर ही जी साडी आहे या साडीला याप्रमाणे ही पूर्ण साडी आहे. तर या साडीचा मला असा धडपा बनवायचा आहे. असं मधोमध असं 2 फोल्ड करायचं आणि मधोमध अशी आपल्याला टीप मारायची आहे. तर याप्रमाणे असं आपण 2 फोल्ड केलं. ह्याला आता मी असं मधोमध टीप मारणार आहे. तर पहा याप्रमाणे आपण याला मधोमध अशी टीप मारलेली आहे. याप्रमाणे अशी मधोमध अशी टीप मारून घेतलेली आहे. आणि आता याप्रमाणे मधोमध टीप मारून झाल्यानंतर पूर्ण हा जो बंद भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर पहा याप्रमाणे असा हा बंद भाग कापून टाकायचा मधून असा. त्यामुळे काय होईल साडीचा आपला एक मोठा अखंड असा मोठा धडका तयार होतो. तर पहा हा जो बंद भाग आहे तो याप्रमाणे आपण मधोमध कापून टाकायचा. बंद भाग कापल्यामुळे पहा असा एक मोठा धडका तयार झाला आपला.
तर याप्रमाणे असा मोठा असा हा धडपा तयार झाला होता. या धडप्याप्रमाणेच बाकीचे सर्व धडपे आता मी बनवून घेतलेले आहेत. तर पहा या ज्या साड्या आहेत या सर्व साड्यांचे धडपे याप्रमाणे असं बनवून घेतलेलं आहे. आता ही गोधडी आपल्याला भरायची आहे. म्हणजे लांब साईडनी ही जी लांब साईड असते या साडीची ही जी लांब साईड आहे तर याप्रमाणे आपल्याला एकावरती एक या सर्व ज्या साड्या आहेत 10च्या 10 साड्या एकावरती एक आपल्याला ठेवायच्या आहेत. तर पहा याप्रमाणे आपण या ज्या 10 साड्या होत्या 10 साड्या एकावरती एक अशा लांब साईडनी पूर्णपणे ठेवलेल्या आहेत. तर पाहू शकता या साड्या अशा पूर्णपणे एकावरती एक अशा 10 साड्या ठेवलेल्या आहेत. तर या टोटल 10 साड्या आहेत. तर 10 साड्या लांब साईडने आपण अशा ठेवलेल्या आहेत. तर पहा ही अशा या टोटल अशा 10 साड्या आहेत अशा पाहू शकता अशा. तर या सर्व 10 साड्या आपण आता एकावरती एक अशा पूर्ण ठेवलेल्या आहेत. तर या लांब साईडने पहिल्यांदा आपण टीप मारून घ्यायची. तर टीप मारताना काय तर आपल्याला पूर्ण अशा साड्या मोजायच्या आहेत. एक पण साडी आपल्याला आतमध्ये सोडायची नाही. तर एक पण साडी जर आपल्या आतमध्ये सुटली तर आपली जी गोधडी असते ती गोळा होणार म्हणजे त्याला घड्या वगैरे पडतात. त्यामुळे पूर्ण आपल्या 10 साड्या आहेत 10 साड्या पूर्ण मोजायच्या असतात. पहा आता 1 हे 2 झाले हे 3 हे झाले 4 झाले 5 6 7 8 9 1 10 अशा 10 पद्धतीने 10 साड्या आपल्याला पूर्ण मोजायच्या टीप पूर्ण एक लांब साईडने पहिल्यांदा टीप आपल्याला मारून घ्यायची आहे. तर पाहिजे लांब साईडने आता मी टीप मारून घेतलेली आहे. तर आपल्याला या गोधडीला आडव्या साईडला फिरून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे असं झटकायचं थोडं त्या आतल्या ज्या घड्या असतात त्या घड्या निघून जातात. याप्रमाणे असं झटकून असं आडव्या साईडला आता फिरून घ्यायचं आहे. आडव्या साईडला फिरून घेतल्यानंतर पण पूर्ण आपल्याला साड्या मोजायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 याप्रमाणे अशा 10 साड्या आडव्या साईडनी पण टीप आपल्याला मारून घ्यायची आहे. तर पहिल्यांदा पहा ही आपली आडव्या ही उभी साईड होती. उभ्या साईडनी याप्रमाणे इकडे टीप मारली होती आपण ह्या साईडला. आता ही आडवी साईड आहे. तर आडव्या साईडला अशी टीप आता आपण मारत आहोत. तर टीप मारताना पण या पूर्ण साड्या आपल्याला मोजायच्या आहेत. एक पण साडी आतमध्ये न सोडता याप्रमाणे अशी टीप मारून घ्यायची आहे आडव्या साईडनी. तर आडव्या साईडने आता आपण टीप मारून घेतलेली आहे. आणि तर आता या गोधडीला पूर्णपणे आपण आडव्या साईडनेच पहिल्यांदा पूर्ण गोधडीला टीप मारून घेणार आहे. तर पहा ही याप्रमाणे असं झटकत आडव्या साईडने टीप मारायला आता चालू करायचं आहे आपल्याला. साधारणतः एक 2 इंच सोडायचं 2 इंच सोडून टीप आपल्याला मारून घ्यायची आहे. याप्रमाणे आपल्याला आडव्या साईडने टीप मारायला चालू करायचं आहे. 10 साड्यांची गोधडी होती. तर एक साईडने आता ही पूर्ण टीप माझी होत आलेली. याप्रमाणे असे आडव्या साईडने एक साईडने टीप मारून घेतलेली आपण. पूर्ण आता एक साईडने टीप मी मारून घेतली आहे. एक साईडने पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे. पाहू शकता अशी फिनिशिंग आलेली याची. एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. मागची बाजू पण पाहूयात. मागची बाजू आहे. मागच्या बाजूला पण पुढे वळलेली नाही. एकदम मस्त आली फिनिशिंग. तर या गोधडीचा जो काही जास्तीचा भाग असतो तो आता आपल्याला कट करायचा आहे. तर बरेचसे असे कॉमेंट्स येत आहेत मला की गोधडी शिवण्यासाठी आपल्याला कुठली मशीन वापरायची असते. तर पाय ही आंब्रेला मशीन पहिली मी आंब्रेला मशीन वापरत होतो. माझ्याकडे पहिली आंब्रेला मशीन होती नोवेल कंपनीची. त्याच्यानंतर मी ही 90-60-20 इंडस्ट्रियल यूज ही मशीन घेतलेली आहे. आणि चांगली मशीन आहे ही. आंब्रेला मशीनवरती पण आपल्याला गोधड्या शिवता येतात. काही प्रॉब्लेम नाही. आंब्रेला मशीन पण चांगल्या दणकट असतात. तर त्याच्यापेक्षा तिचं वरचं जे मॉडेल आहे ते आता मी हे मॉडेल घेतलेलं आहे. आणि सुई
गोधडी शिवण्यासाठी सुई आपण जर पातळ गोधडी असेल तर 16 किंवा 18 नंबरची सुई चालते, पण मी रेग्युलर 21 नंबरची सुई वापरतो. त्याचा जो काही जास्तीचा भाग आहे, तो या गोधडीचा जास्तीचा भाग आता आपल्याला कट करायचा आहे. तर पाहू शकता एकदम मस्त अशी गोधडी झालेली आहे. तर हिचा आपली जी साईज आहे त्या साईजच्या व्यतिरिक्त जो काही जास्तीचा भाग असेल तो आता आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोधडीला असं 2 फोल्ड केलेला आहे आणि जो काही जास्तचा भाग आहे तो आता पारू याप्रमाणे कट करत आहे. तर लांबीला खूप मस्त झालेली आहे गोधडी, जवळजवळ 7.5 फुटाला लांबी आहे. पाहू शकता 2 फोल्ड केलेलं आहे आणि रुंदीला जवळजवळ 6 फूट आहे. 6 फुटापेक्षा जास्तच बघा एवढी मोठी गोधडी आहे ही. तर पाहू शकता ही नऊवारी साडी आहे. नऊवारी साडी कशा एकदम दिसायला मस्त असतात आणि उबदार पण असतात नऊवारी साडी, त्याच्यामुळे बरेचसे कस्टमर असे नऊवारी साडीचा वापर करतात गोधडीमध्ये लावण्यासाठी आणि अंगावर घ्यायसाठी पण एकदम मस्त गोधडी आहे. मऊ असतात गोधडी एकदम. तर पहा ही खालची बाजू आहे, खालची बाजू याप्रमाणे असं कट करत आहोत आपण. जेवढी आपली साईज आहे तेवढी साईज घ्यायची आणि बाकीचा भाग आपण कट करून टाकायचा. आपण 7.5 फूट घेतो, 7.5 फूट घेऊन गोधडीला बाकीचा भाग कट करून टाकतो आणि रुंदीला पण जवळजवळ 2 फोल्ड केल्यानंतर 3 फूट यायला पाहिजे एक साईडला, दुसऱ्या साईडला 3 फूट ऑटोमॅटिक येऊन जाते. तर पहा एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर या गोधडीला आता मला बॉक्स बनवायचा आहे. तर 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स आपण या गोधडीवरती आता बनवणार आहोत. तर पहा याप्रमाणे आपण या गोधडीला आता पूर्णपणे बॉक्स बनवत आहोत. 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स येतील असे बॉक्स मी या गोधडीला बनवत आहे. तर पाहू शकता तर पहा याप्रमाणे असे 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स पूर्ण गोधडीला बनवून घेतलेले आहेत. याप्रमाणे असे बॉक्स बनवत आहोत. एकदम सगळं रेषेमध्ये एकदम मस्त असे बॉक्स आता बनवलेले आहेत या पूर्ण गोधडीला. तर याप्रमाणे आता पूर्ण गोधडीला बॉक्स बनवून झाल्यानंतर तर या गोधडीला आता पूर्ण बॉक्स बनवून झाल्यानंतर याला आपलं शेवटचं काम राहतं, ते फक्त बॉर्डर लावायचं राहतं. तर पाहू शकता याप्रमाणे अशी मस्त फिनिशिंग आलेली आहे. आता आपलं शेवटचं काम राहिले बॉर्डर लावायचं. तर आता या गोधडीला एवढं 1-2-4 टिप झाले की नंतर मला या गोधडीला बॉर्डर लावायची आहे. तर पहा आता आपल्याला या गोधडीला आता मी पूर्णपणे बॉक्स वगैरे सगळं बनवून घेतलेलं आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असे मस्त असे बॉक्स या गोधडीला मी बनवून घेतलेला आहे आणि आता बॉर्डर लावायची आहे. तर बॉर्डर लावायसाठी पारून याप्रमाणे असं एक 7-8 इंचाची अशी पट्टी घेतलेली आहे. तर ही याची आता बॉर्डर पारू या गोधडीला लावणार आहे. तर त्याने ऑलरेडी 3 साईडला लावलेली आहे. तर ही शेवटची साईड राहिलेली आहे. तर तिला पहिल्यांदा पट्टी लावत आहे पारू. तर पाहू शकता पहिल्यांदा गोधडीला याप्रमाणे असं ठेवलेलं आहे. तर आपण या गोधडीला 2 ते 2.5 इंचाची बॉर्डर याप्रमाणे अशी लावत असतो आणि त्याच्यावरती 3 टिप मारत असतो. तर पहा याप्रमाणे असं बॉर्डरला ठेवलेलं आहे आणि जेवढ्या इंचाची बॉर्डरला आपल्याला लावायची आहे तेवढं इंच सोडून आपल्याला टिप मारायची आहे याप्रमाणे. तर पहा याप्रमाणे या साईडला एक साईडला आपण टिप मारून घेतलेली आहे आणि जो काही जास्त भाग असेल तो याप्रमाणे आपण कट करून टाकायचा. आता आपल्याला गोधडीला दुसऱ्या साईडला फिरून घ्यायची, म्हणजे पुढच्या साईडला. तर पहा याप्रमाणे आपण टिप मारली होती आणि गोधडी आपण दुसऱ्या साईडला फिरून घेतली. फिरून घेतल्यानंतर गोट बघा आपण कसं लावतो. गोट लावण्यासाठी तर पहा याप्रमाणे असं फोल्ड करून टाकायचं आतमध्ये आणि पहिली जी तर टिप मागली होती त्या टिपेवरतीच टिप येईल याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचं आहे. आणि अशी गोट आपल्याला पूर्ण लावून घ्यायची आहे. पाहू शकता किती एकदम मस्त दिसते गोट. तर पहा याप्रमाणे असं आता हे 3 शिलाई एकावरती एक अशी मारून घेतलेली एका बॉर्डरवरती एकदम कडक आणि मस्त झालेली बॉर्डरला. आणि त्याचे जे कोण आहेत ते पहा जेणेकरून आपले जे कोणे दाबलेले असतात ते निघत नाही. तर पहा कोण्याला याप्रमाणे अशी डिझाईन काढायची. तर पाहू शकता याप्रमाणे या गोधडीचं काम आता माझं एकदम कंप्लीट झालेलं आहे. तर पहा एकदम किती मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर पहा याप्रमाणे अशी एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे गोधडीला. लांबीला आणि रुंदीला खूप मोठी आहे ही गोधडी.
ही पुढची बाजू आहे, तर हिची मागची बाजू पण आपण पाहणार आहोत. तर पाहू शकता किती एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. ही नऊवारी साडी, वर लावलेली जी साडी आहे ती नऊवारी साडी आहे, त्याच्यामुळे गोधडी एकदम उबदार आणि मस्त झालेली आहे. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे, मागच्या बाजूला मी असं वळवलेलं आहे गोधडीला. तर पहा किती मस्त एकदम फिनिशिंग आलेली आहे. कुठंच गोधडी आपली वळलेली नाही आहे. 6 वार साडी आहे मागची. तर पाहू शकता याप्रमाणे असे बघा कसे बॉक्स बनवलेले आहेत असे. है ना, कुठंच वळलेलं नाही गोधडी आणि एकदम मस्त दिसेल. मागच्या आणि पुढचे दोन्ही पण साईड एकदम ओके आहे. तर पाहू शकता ही दुसरी गोधडी आहे आणि या गोधडीला मला बॉर्डर लावायचं काम अजून बाकी आहे, पण याची फिनिशिंग पाहू शकता एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे गोधडीची पण. सेम साईज आहे दोघांची पण, दोन्ही गोधडींची पण. एकाच कस्टमरच्या 2 गोधड्या होत्या, तर या गोधडीला बॉर्डर लावायचं काम आपलं अजून बाकी आहे. तर हिची पण आपण फ्रंट साईड पाहूया. ही फ्रंट साईड आहे, हिची एक साईड आता आपण पाहूया. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे, त्या दुसऱ्या गोधडीची ही मागची बाजू पण पहा किती एकदम व्यवस्थित आलेली आहे. कुठंच गोधडी वळालेली नाही मागच्या साईडला. तर पहा याप्रमाणे अशी तिची मागची बाजूची फिनिशिंग आहे, पाहू शकता. मागच्या साईडला पण ही गोधडी कुठंच वळालेली नाही, एकदम ओके आणि मस्त आलेली आहे. तर गोधडी शिवण्यासाठी धागा कुठला वापरता हा पण क्वेश्चन मला खूप वेळा विचारला जातो. तर गोधडी शिवण्यासाठी पहा मी हा स्पीड पॉलीचा धागा आहे, 800 मीटरचा धागा असतो. याप्रमाणे असं मी डायरेक्ट बॉक्स आणतो. तर हा स्पीड पॉलीचा धागा आपण या गोधड्या शिवायला वापरत असतो. तर खूप दिवसापासून आपण हाच धागा वापरतो. आतापर्यंत तर काय धाग्याची आपल्याला कंप्लीट आलेली नाही. तर चांगला आहे, मजबूत धागा आहे. तर हा धागा मी गोधडी शिवण्यासाठी वापरत असतो. तर बरेचसे कमेंट येत होते, त्याच्यामुळे मी आज या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे. सुई कुठली वापरायची आणि धागा कुठला वापरायचा किंवा आपली मशीन पण आपण कुठली वापरतो हे पण मी या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने या 2 गोधड्यांचं एकाच कस्टमरच्या या 2 गोधड्या होत्या, तर त्यांचं काम एकदम आता आपण ओके केलेलं आहे. आणि जर आपल्याला माझ्याकडनं गोधड्या शिवून घ्यायच्या असतील तर आमचा पत्ता पुणे लोणीगंज पाटील वस्तीवरती मी राहायला आहे. तुम्ही तर डायरेक्ट बिंदास येऊ शकता. आणि जर तुम्हाला स्वतःला शिकायचं असेल गोधड्या कशा शिवतात, तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ असे टाकलेले आहेत. तिथं माझे पूर्ण व्हिडिओ पाहून डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत. तर माझे व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतः गोधडी बनवायला शिकू शकता. तर आज बनवलेल्या या 2 गोधड्या आपल्याला कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सपोर्ट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.